काय नाही. जय महेश उठलो, हिला त्रास झाला, बोंबलाल्या. हिथं काय वाकून बघितलो, बोंबलाल्या. हिथं काय वाकून बघितलो, बोंबलाल्या. तुला काय विचारायचं? भुक्कड प्राण्याने इथं घर घेतले. हे भुक्कड प्राणी इथं घर घेतलंय, लय मोठं, भाड्याचं आहे. अथक परिश्रमानंतर आता आम्ही अंकिताच्या पहिल्यांदा घरात आलोय. नाहीतर कायम त्या ऑफिसमध्ये ह्याच्यात त्याच्यात कॉटवर त्या ह्याच्यावर सोफ्यावर झोपवलं हे ना. मागच्या वेळेला आलेला तेव्हा फरशीवर घरी पण झोपलेला. होय, फरशीवर झोपवली. आता फर्निचर घेतलंय दुसरीकडनं. भावाचं दुकान असताना सुद्धा भावाने काय दिलं नाही, बाहेरून घ्यावं लागलं. असो, लग्न येतंय, बघूया काय देतोय भाऊ. रुकावट केली, खेद आहे. आणि आम्हाला काही व्हिडिओ करायचा नाही आम्हाला. तर हे इथं बसून इथं कर्कट पेन्सिल सगळं काय काय घेऊन बसल्या. गाडीला बो पण होता, गाडीत गॉगल होता, चष्मा होता. हे पण जिमचे जिम करते ना. हा, पोरगी जिम करत्या. आणि बहुतेक तुझं एक बोट माझ्याकडे आहे, पर्पल कलरचं, बिग बॉसच्या घरातलं. तुम्ही काय घेऊ, ते आणायचं नाही येताना. लक्षात नाही कोण वापरते. कुठलं ग? तसं मी एवढूच नवले मोठं पाय आहे तिचं. अरे बिग बॉसच्या घरात जाताना तू पर्पल लेव्हेंडर कलर एक घेतलेली की त्याच्यावर लेबल वगैरे काहीच नव्हतं बघ, ते वाला शूज. तुम्ही कसे घेऊन गेला? अगं त्या दिवशी तू पिशवी दिलीस माहित आहे, माझी पिशवी न्यायला माणूस निखिल आला, तेव्हा तू जे पिशवी दिलीस ना त्या पिशवीत तुझं बूट होतं. मी म्हटलो हा ब्लॅक आणि लेव्हेंडर कलर असं होतं ते. मी म्हटलं मग असं बहुतेक वहिनीसाठी पाठवली असेल म्हणून मी दिलं. पण तुझं एवढं मोठं पाय एवढं पाय बसत नाहीत. आता वाट बघायला पोरगी मोठी होऊन तिला बसल असं. आणि कायम सत्यानाश, ब्लॉगचा सत्यानाश करणारा अंकिताचा नवरा. आणि हे कुठं गेले कुणास तो तास झाला आम्ही हुडकालोय. कसं हुडकाल आपण याला? आम्ही शोधत होतो, कुठेतरी गायबच झालेला. मी घाबरले, नवरा कुठे हरवला म्हटलं. नवरा कुठे आवरला मारतोच म्हटलीस की काय? मी बोलले. हा मग कुणाला मी बोलले काय म्हटली माहिती काय? जर ह्यानं मस्ती केला असेल ना ह्याला बघ कसं मारतो म्हटली. हे बोलले मी. मला वाटलं तू मस्करी करतोस की काय, डीपी दादा आल्यावर तुझ्या अंगात किडे आले असं म्हणून मी बोलले. डीपी दादा आल्यावर पुरुषांचा कैवारी आल्याचा फील येते ना पुरुषांनी. बायकाशी तोंडात येणारा एकटा राहिला मी. कशी दिसते शी कशी दिसते म्हणजे ह्याच्यात चांगलं नाही दिसत असं नाही. पण मला आज तुम्हाला हरवायचंच आहे, आज मला हरवायचंच आहे. ते शक्य नाही सोड. असते कधीतरी बहिणीसाठी हरून घ्या असं म्हणा की चल ठीक आहे. 70 दिवस तेच केले. काय काय म्हणते सारखं नुसतं स्वतःचं कौतुक. 70 दिवस हे केलंय तेच केलंय. मनाला विचार, मनाला स्वतःच्या मनाची भीती स्वतःला असावी. स्वतःच्या मनाला भीती असावी. हा, सारखं हिडीस तिडीस करून बोलतील माझ्या चॅनलवर आहेत, ह्या चॅनलवर आले तरी त्याच चॅनलवर आहेत. कुठलं विषय कुठं काढ नको विषय त्यांना बोलू दे. तुमचे ते तुमच्यासाठी माझ्यासाठी थांबलाय. ही नॉर्मल आहे असं तुम्हाला वाटतं? ही नॉर्मल नाही आहे, ही अब नॉर्मल पोरगी. माझं पण हेच आहे, ब्लॅक शर्ट ब्लॅक पॅन्ट. चेंज सांगितलंय कुठं तिने की आता घालून चला म्हणून. तिने काय म्हटले जाताना सांगतो. तुमची काय आपण परत दुश्मन काय कवा चांगलं झालंय दुश्मनच आहे की काय? 12 महिने नसतं म्हणजे देतच नाही. खुन्नस आहे ना आपल्या दोघांची. कशी दिसायले तेच बघून ते मला आश्चर्याचा धक्का वाटायला. कुणाला दाखवूया म्हटलं, काय निर्णय बदलतोस काय बघ म्हणून. तोंड तर दाखवूया म्हटलं इचकल्याला.
नाही. हा, तर तो शब्द काय होता? श्वासोच्छवास. हे काय करायचं? हे सिद्धूने बोलून दाखवायचंय. एकदा का दोनदा का तीनदा? बरोबर येईपर्यंत म्हणू देत. हा, सिद्धू वेट सिद्धू. आणि सिद्धू आता कोल्हापूरकरांचा पूर्ण आन बान शान आपल्या कोल्हापुराची जबान. सिद्धू श्वासोच्छवास. सासूचा सहवास लागला तुला. श्वासोच्छवास. एक एक शब्द सांग. एक एक शब्द सांगतो. टॅमॅटो सॉसेस म्हणतो थांबा. स्वच्छ काय होऊ नको. श्वान पथक म्हटलं. श्वासोच्छवास. स्वच्छ नाही रे, श्वासोच्छवास. श्वासोच्छवास म्हणजे व्यवस्थित जाऊ दे. श्वासोच्छवास. 9च्या मीटरवर गेले. हा, 900 मीटरला लेफ्ट आहे. तर भावानं झूम नाही तर नाही. आता ओके. हा, हिला म्हणायचं अंकिता वालावकर. तुझं फोकस सगळं आहे. तर झूम करून बघ. एकदम झूम. हा, तर ह्याला झूम करून बघायची लई सवय आहे मोबाईल वरती. काय बघतोय ते मी काय सांगत नाही. आई शपथ, केस लाल भडक करून ती बाई चालल्या बघ. वर कसं बघितलं बघ असा काय पट्ट्या लेफ्ट दादा. तर या ठिकाणी आज अंकिता मॅडम ज्या आपल्या पेशाने शिक्षक होत्या, आज त्या आपल्या सिद्धूपाची म्हणजे इंस्टाग्रामवर युट्यूबवर जे फेमस व्यक्तिमत्व आपल्यासोबत असते ते आज अंकिता यांच्या बरोबर एक हमरी तुमरी चालू होती. आणि त्यात अंकितानं तुझा गॉगल आहे? हो, काढा. 99 आहे काय? 99 आहे. कुठं काय लिहिलंच नाही. हा, फास्ट ट्रॅक. कुणाल घेऊन चाललोय. अरे बाबा, कुठं काय शाहरुख सलमान असल्यासारखे कॅमेरे नको घेऊन चाललोय. ते तुझं बघ सामान आणि तू जरा राहा दिवसभर सुखानं एक दिवस. बॅग का घेऊन चाललाय तुम्ही? तिथं काय कपडे लागले पाहिजे तर असा ना सेपर साईड काय म्हणतात त्याला? बरोबर आहे ना? तुझ्या संग राहून इंग्रजी शिकलो. चला चला, उशीर झाला. हाकलून काढायला घरात नाही. Stand by. Roll. Silence please. Rolling. 3, 2, 1. Action. तिकडे कुठे बघायला मोबाईल मध्ये? इथं आलोय मी स्टेजवर. टाका पलटी गोडे बरार. ढिंगाणाच्या स्टेजवर आला धनंजय पवार. चुकला शॉट. चला रे बघा. प्लीज व्हिडिओ शूटिंग
जेवायला बोलवले आणि पाणी मागवलं इथं पहिली ऑर्डर. काय काय भाकरी आणि काय आहे भाकरी सोबत आता काय आहे? भाकरी आहे, पिठलं आहे, भरली वांगी आहे, थालीपीठ, कोथिंबीर, मिसळ, वडा, सांबार. असा आवाज ऐकला की जरा बरं वाटतंय बघा. ज्वारी वगैरे जेवणाची ऑर्डर देताना ही भूमीची नवरा कसं निवडल्या कोणाचं. एक पिठलं भाजी भाकरी. गप बसा आधीच सांगते मी तुम्हाला काय काय. हॉस्पिटलमध्ये आले लोकांच्या इथे एक दरवाजा, इथं 2 दरवाजा आहेत. ह्याच्यावर ही रिक्लायनर खुर्ची ठेवल्यात. ह्याचं पाय पुढं करून उठलो, हिला त्रास झाला, बोंबलाल्या. इथं काय वाकून बघितलो, बोंबलाल्या. इथं काय वाकून बघितलो, बोंबलाल्या. तुला काय विचारायचं. काय वागते असं नुसतं बघितलं, वाकून बघ नका. असं पायावर पाय पुष्पागत ठेवलं, पाय काढल्या कसं दिसतंय. हो तुम्ही त्यांच्या रिसेप्शनच्या इथे सोफ्यावरती भांडी घालून बसला. हा मग प्रॉब्लेम काय नाही मला आवडलं. मी सांगितलं पाय खाली घ्या दादा, चांगलं नाही वाटत. तुम्ही कोण आहात मॅडम. एका जागेवर बसा. तुम्हाला खरंच म्हणून मी यांना लहान बाळासारखं सांभाळावं लागतं. बसा इथे, इथे बसा. कसं बसायचं दाखव. इथे बसा बसून दाखव. असं बसा. असं पाय पाय घ्या आणि शांत बसा. असं पडेल त्यांचं काचेचं भांड पडेल. देवा छातीचं हॉस्पिटल नाहीये, थोबाडच आहे. थोबाड छान ठेवा. सांगू नको कोणाला. तर अंकिताच्या नवऱ्याची तब्येत बिघडल्या. सलाईन लावले फक्त. तब्येत बिघडल्या म्हणजे अशक्तपणा आलाय. आणि कशाला हसायला मर्दा. गुगल पेचा स्कॅनर ठेवून स्टोरी टाकणार होतो. वडगावले रंबा ए काळ्या सच्च्या, ए काळ्या सच्च्या, ए काळ्या सच्च्या अशी करणारी एक रंबा आहे. नाव रंबा असेल ना. नाही सेम तुझ्या जर काय तब्येत बिब्येत 42 किलो राहिली फक्त. आणि वयाच्या 36व्या वर्षी तुझी बॉडी मेंटेन केल्यास. वयाच्या 36 नाही लोक माहिती आहे. चला मला सवय आहे. टिटवी, चिटकीन, चुडेल, रंबा या सगळ्यांसंग व्हिडिओ. रंबा छान होती ना. रंबा अप्सरा छान होती. राहू दे रंबा बोलला. कशी दिसते. हा अशी हाडळच की. हा हे तुमचं रील आहे. याच्यात काय पंच आहे. उगी जात कशी दिसते. पण ये तो उभा आणि मग विचार दीपिका तर कशी दिसते. अशी अशी उभी काय 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 शिकवायचं. अडकाल ते मे बी बॅटरी हे झालं सर. ज्यूस घ्या आणि जीव थंड करा. ज्यूस देतीस. ज्यूस खा आणि ज्यूस नाही ज्यूस देतीस आम्हाला. तुमच्या ज्यूस दिले. तर पश्चिम महाराष्ट्र प्रशांत साहेब लिंबू पिळलेले आहेत. वाशी हा घेऊन ये ना परत. रिव्हर्स नाही आलं नाही परत. हा
क्या दादा काय हा. आचार्य काय बनवलीस? काही नाही, फक्त अंडा राईस, पण असं नुसतं अंड आणि भात आणि ह्याच्यावर हे केलेलं आहे. अंड कुठं आहे याच्यात? शोधा म्हणजे सापडेल. खूप अंडे आहे प्लीज. फक्त मसाल्यावरती हे केलं, बाकी काही नाही टाकलंय. थोडीशी चव मला नाही आवडली पण ठीक आहे, मला मसाल्याचा अंदाज नाही त्या दोन्ही मी सुद्धा आवडेल. हो तुम्हाला आवडेल. चहा केला झाला तुमचा चहा आमच्याकडे. तर हे चीज आता हे करायचं काम चालू आहे. म्हणजे अंड ऑमलेट कशी केलीस काय? मी काही करेन, तुम्हाला खायचं आणि सांगायचं की कसं झालं. आता आवरूया, खाऊया, ते शूटच्या इथे जायचंय ते जाऊया, त्याच्यानंतर माझं एक काम आहे ते करूया, आणि त्याच्यानंतर मी कल्याणी वहिनींना ड्रेस घेणार, तो घेऊया. आजची रात्र थांबा, उद्या सकाळी निघा. काय डोसकं फिरले काय? घरात भांडणं लागतील माझ्या. घरात काय भांडण नाही लागणार, लेट होणार आपल्याला. लेट रात्रीचं निघण्यापेक्षा सकाळी सकाळी लवकर 5 वाजता लात घालते कंबरड्यात तुमच्या, उठा आणि निघा 5 वाजता. अतिथी देवो भव. कुठं वाटते कुणकडं काय ऐकून? ऐका माझं, असं आपण अतिथीच्या कंबरड्यात लात मी घाल. ज्यांना सकाळी हे काय करत होते, शूटला जाणार होते, तिथून माझ्यासोबत थोडा वेळ थांबणार होते आणि मग कल्टी मारणार होते. तर त्यांना मी असं सांगितलं की आपण वहिनींना ड्रेस पण घेऊया, कारण त्या एवढ्या बोलल्या होत्या ना की आणा की एक ड्रेस, गेलाय मुंबईला. तर म्हटलं कसाय ते नाही ऐकणार. तू काय करतोस पण? व्हिडिओ कुठे करतोस? असा खाली फोन होता यांनी केलं जेव्हा वहिनीने यांच्याकडे ड्रेस मागितलाय आणि आता हे डायरेक्ट अंकिताकडून 3-4 ड्रेस हे बोलून मोकळे झाले. भारी भारी. एक मिनिट नाही, मग माझं मी घेतो, काय अडचण नाही. पण तू काल काय म्हटली? हे भारी आहे. मला तो मूवी आठवला, चास कोडेवाला, जोधा अकबर. त्याच्यात तो जो शिपाई असतो ना, तो त्याला सांगतो आतमध्ये जाताना की तू महाराजांच्या दरबारात गेल्यानंतर ते तुला जे काही देतील भेट, त्याच्यातली तुला मला अर्धी द्यायची. त्याला माहित असतं की याला भेट मिळणार. तो आतमध्ये जाऊन सांगतो मला 50 पाठीवरती फटके द्या. मग राजा शॉक होतो की असं का मागतोय. तर तो म्हणतो की मला त्या बाहेरच्या माणसाने सांगितलंय की जे तुला मिळतं अर्ध मला द्यायचं. मग राजा राग येतो, राजा सगळे 50 फटके त्याच माणसाला देतो. आणि ह्याची चातुर्य बघून तो त्याची एक परीक्षा घेतात दरबारातले लोक. ते सांगतात मी ज्या प्रश्नाचं उत्तर देईल ते तू उत्तर द्यायचं, दिलंच बरोबर तर मी तुला सलाम करेन आणि तू राजाच्या दरबारात राहायला योग्य आहेस असं समजेल. तर तो प्रश्न त्याला विचारतो की आता माझ्या मनात काय चालू आहे सांग. समोर राजा बसलेला असतो. आता हा त्याला उत्तर काय देणार? मग तो त्याला उत्तर देतो की तुमच्या मनात असं चालू आहे की राजाला खूप आयुष्य मिळवू दे आणि राजाची भरभराट होऊ दे. आता त्या माणसाचा नाईलाज होतो, हा बरोबर बोलतोय की चूक बोलतोय हे समोरचे विचारतात. सांगायचं तुझ्या मनात हेच चालू होतं का? तो हो हेच चालू होतं. तर तो नाही म्हणूच शकत नाही. तर राजा काय म्हणणार, तसं आता तुम्ही केलेलं आहे. काय म्हणणार? आणि तुला नाही द्यायचे तर नको देऊस. 3-4 ड्रेस मी घेतो. नाही पण मला द्यायचंच आहे. मीच स्वतः सकाळी तुम्हाला म्हणाले तेच बोलालतो की तूच म्हणाले की मी घेतो ड्रेस आणि आपण आज जाऊया. नाही नाही सांगतो ते हे घ्या, ये काय लवकर कर ग. लवकर काय गाजरचं काय करायचं? नाही मी ते गाजर असंच कापलेलं. राईस असं झालं नाही. काय सांगत्या तुला पाहिजे म्हणताना व्हिडिओ चालू केला. तुमच्या घरातला असा व्हिडिओ ते काय तर ते सिंधुदुर्गचं काय तर खायला दे. हे चिक्की हवी चिक्की नको मला. माझ्या काय काय सिंधुदुर्ग चाललं नाही. बिस्किट दे ना ते. काय हवं? काजू आहे. अच्छा बघून आलाय ते बघून आलाय ते सांगत नाहीये. बघून आलाय ते सांगत मला नाही लक्षात. तिथं वरती ठेवले बघ. या रॅक मध्ये आहे बघ, ब्लॅक कलरच्या रॅक मध्ये.
तरीच तुम्ही बोलताय काहीतरी ते सिंधुदुर्ग हे मी बघितलेच नाही. मला लक्षातही नाही हे आहेत तिथे. घरी घेऊन जा तुम्हाला. आता उघडून बघा ते म्हणजे शिफ्टिंगच्या आधीच आहे ते. बघूया. मी असे विचारत होतो की तुम्ही टोमॅटो कसे कापता. अरे बापरे, डायरेक्ट उभ्या डोक्यात वार केलेला आहे, उभा चिरलेला आहे. म्हणजे घरात त्यांचा नवऱ्याचं काय चालत नसणार. ठरलेल्या गोष्टी काट 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 रपारप धमाका धाड 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 कापल्या बघितल्या. नीट का बा. धनंजय पवार कांदा कापताना. कांदा कापत असताना धनंजय पवारांना डिस्टर्ब करायला. बारीक कापायचंय. आता हा एवढा केला ठीक आहे. बारीक कापा. अरे स्लाइस बघ. अरे तसा बारीक नाही हो, छोटा कांदा तुकडे. बिर्याणीला घालणार ना. बिर्याणी आता बिर्याणी झाली. अंडा राईसचा बंडा बिर्याणी झाली. आता निघायचंय, अपॉइंटमेंट आहे माझी. तर बहुत करून काकी आलेले आणि मला असं वाटतं की आता बहुत करून आपला त्रास कमी होणार आहे. बोंबल काय काकी का कशी आहात? मी एवढी मोठी नाही काकी बोलला. आता 50ला गाठला की आणि काय तुम्ही बायकांना बघून लगेच वय मी घालता त्यांचं. नाही हो, चेष्टा केली. आता 28 दिवसाला तुम्ही. खरं वय किती आहे तुमचं? बोला बोला. त्यांचे व्हिडिओ मात्र चालू असतात ना. मी बघते, मी ताईचे पहिल्यापासून बघायचे. बिग बॉस मी पहिल्यांदाच बघितलंय. बिग बॉस याच्या आधी कधीच नाही बघितलं. तुमचा तो वय किती आहे सांगा. तुम्हाला किती एखादं वाटतं? घेतलं तरी चालेल. हा? तुम्हाला किती वाटतं? असं जेवढं डोळे फाडून काय नाही, बघते बघायला. म्हणजे बायकांचं वय सांगते ना तुम्ही. हा, वय सांगू शकतोय की मी. सांगा. तरी पण 42 ओ, काय हो का 34 किंवा 32. 34 किंवा 32? 89 born आहे. 89 बॉर्न आहेत का? 37. कसं का 89? 35 मग 34 माझं. आबाळ आबाळ. मालक आपल्या घरचाच आहे ग. एवढ्या याला पण कॉपीराइट येते. लगेच मी कॉपीराइट टाकणार, मला पैसे. बाबा तुला काय कॉपीराइट मारा, तुझ्या बायकोवर मार, आमच्यावर काय मारू नको. वापरते ना त्याचे काढतो मी. काढतो क्लेम काढून देतो तुला. काल गिझर चालू ठेवून गेला होता तुम्ही. काय गिझर चालू ठेवून गेला होता. बंद कोण करते? बंद करून करते म्हणजे म्हणजे बंद करायला चालू कोण केलता? तुम्ही आंघोळ करून गेलेलो आपण काल सकाळी. आंघोळ करून गेल्यानंतर मग गिझरचं बटन कुठं कोणाला माहित आहे? त्याने चालू केलेलं. पहिली आंघोळ त्याची होती, तुम्ही दुसरी गेली. आता पण असेल चालतं बंद कर. काय चालू केलं पाणी गरम होईल म्हटलं. तर हे असं काढणं कापायला येत नाही. ऍक्च्युली बिगोच्या घरात तो चाकू एक मोठा होता, त्याच्यामुळे कसं आमचं काही असं स्लाईड मारलं येत होतं. काय नाही. जय महेश मध्ये मध्येच काही करत असते.